नमस्कार सर्वांना, मी संकेत खडसे आपल्या सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते। पहिला प्रश्न होणार, स्वच्छता ही सेवा 2024 मोहिमेची थीम काय आहे? तर पर्याय आहेत ए स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता, बी स्वच्छता ही सेवा एक संकल्प, सी स्वच्छता भारत हरित भारत, डी वरीलपैकी काहीही नाही। तर याचं उत्तर होणार ए स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता। माहिती बघूया। स्वच्छता ही सेवा 2024 मोहीम 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राबविण्यात आली। 2024 ची थीम स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता होती। जनजागृती करणे आणि स्वच्छतेच्या उपक्रमांमध्ये लोकसहभाग वाढवणे हा या मोहिमेचा उद्देश आहे। हे देशभरातील आव्हानात्मक आणि दुर्लक्षित कचरा क्षेत्रांना लक्ष्य करून मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहिमेवर लक्ष केंद्रित करेल। तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या योगदानाची कबुली आणि सन्मान करते। अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांनी 19 सप्टेंबर 2024 रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन येथील सफाई मित्र संमेलनाला हजेरी लावली। भारत सरकारने सुरू केलेल्या मोहिमेच्या पाक्षिक उपक्रमांचा एक भाग म्हणून सफाई मित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। पुढील प्रश्न, अलीकडे जाफर हसन कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान बनले आहेत? तर पर्याय आहेत ए कतार, बी जॉर्डन, सी इराक की डी इराण। तर याचं उत्तर होणार बी जॉर्डन। माहिती बघू। जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांनी बिशर खासावने यांच्या जागी जाफर हसन यांची नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली। हसन यांना पॅलेस्टिनींना पाठिंबा देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। गाझा युद्धाचा आर्थिक परिणाम कमी करण्यावर त्यांचा भर असेल। हसन जॉर्डनच्या अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वपूर्ण क्षेत्र असलेल्या पर्यटनातील घसरणीकडे देखील लक्ष देईल। जॉर्डन हे मध्य पूर्व आशिया, आफ्रिका आणि युरोपमध्ये स्थित आहे। हे सौदी अरेबिया, इराक, सिरिया, इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँकच्या सीमेवर आहेत। पुढील प्रश्न, व्हीनस ऑर्बिटर मिशन VOM साठी केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच मंजूर केलेला एकूण आर्थिक परिव्यय किती आहे? तर पर्याय आहेत ए रुपये 1236 कोटी, बी रुपये 536 कोटी, सी रुपये 1539 कोटी की डी रुपये 1400 कोटी। तर याचं उत्तर होणार ए 1236 कोटी। माहिती बघू। भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्राचा अभ्यास करण्यासाठी व्हीनस ऑर्बिटर मिशन VOM ला मंजुरी दिली। शुक्राचा पृष्ठभाग, भूपृष्ठ आणि वातावरणाचा शोध घेणे आणि त्यावर सूर्याचा प्रभाव समजून घेणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे। एकेकाळी पृथ्वीसारखा शुक्र हा निर्जन का झाला हे उघड करण्यात मदत येईल। हे मिशन प्रमुख वैज्ञानिक प्रश्नांना संबोधित करेल आणि शुक्र आणि पृथ्वी या दोन्हींच्या उत्क्रांतीबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करेल। मार्च 2028 मध्ये नियोजित प्रक्षेपण विंडोसह इस्रो अवकाशयान विकसित आणि प्रक्षेपित करेल। प्रकल्पाची किंमत रुपये 1236 कोटी रुपये, अंतराळ आणि संबंधित घटकांसाठी 824 कोटींची तरतूद आहेत। पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने वर्ल्ड फूड इंडिया 2024 या कार्यक्रम आयोजित केला होता? तर पर्याय आहेत ए कृषी मंत्रालय, बी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, सी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय की डी गृह मंत्रालय। तर याचं उत्तर होणार बी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय। वर्ल्ड फूड इंडिया 2024 19 ते 22 सप्टेंबर दरम्यान भारत मंडपम नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती। या कार्यक्रमाचे आयोजन अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने केले होते। या कार्यक्रमात 90हून अधिक देश, 26 भारतीय राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि 18 केंद्रीय मंत्रालय सहभाग झाली होती। याने अन्न प्रक्रियेतील नवकल्पना, तंत्रज्ञान आणि शाश्वतता दाखवली आणि जागतिक अन्न क्षेत्रातील भारताच्या वाढत्या भूमिकेवर प्रकाश टाकला। अन्न प्रक्रिया विकासासाठी सरकारी उपक्रम आणि भविष्यातील योजना वैशिष्ट्यीकृत करण्यात आल्या। पुढील प्रश्न, पेंच वाघ्य प्रकल्प अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिले गेले आहे, कोणत्या राज्यात आहेत? तर पर्याय आहेत ए ओडिशा, बी महाराष्ट्र, सी आंध्र प्रदेश की डी मध्य प्रदेश। तर याचं उत्तर होणार डी मध्य प्रदेश। माहिती बघूया। मध्य प्रदेशातील पेंच वाघ्य प्रकल्पाला ठिपकेदार हरणांच्या जास्त लोकसंख्येमुळे अधिवासाच्या तणावाचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे परिस्थितींचा समतोल पुनर्संचयित करण्यासाठी पुनर्स्थापनेच्या प्रयत्न सुरू आहेत। चितळ या नावाने ओळखले जाणारे ठिपक असलेला हरिण ही भारतीय जंगलातील सर्वात सामान्य हरणांची प्रजाती आहे। त्याचे वैज्ञानिक नाव अक्ष आहे। हे मूळ भारतीय उपखंडातील आहे। हे भारत, श्रीलंका, बांगलादेश, भूतान आणि पाकिस्तानमधील लहान गटासह संपूर्ण आशियामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात।
पुढील प्रश्न, आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये मारुहाबा कप या सांघिक स्पर्धेत कोणत्या देशाने रौप्य पदक मिळवले? तर पर्याय आहेत ए जपान, बी भारत, सी चीन की डी फ्रान्स. तर याचं उत्तर होणार बी भारत. माहिती बघूया. मालदीवमध्ये आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये मारुहाबा चषक स्पर्धेत भारताने रौप्य पदक जिंकले. भारतीय संघात कमाल पी, अजेश अली, श्रीकांत डी आणि संजय सेल्वामणी यांचा समावेश होता. जपानने 58.40 गुणांसह सुवर्ण जिंकले. भारताने 24.13 गुणांसह रौप्य पदक मिळवले. तैपेईने 23.93 गुणांसह कांस्य पदक जिंकले आणि चीन 22.10 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. भारताने 32.16 गुणांसह हिट 2 उपांत्य फेरी जिंकली. हा विजय आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा पहिला सर्फिंग कोटा आहे. भारतीय सर्फर हरीश मुथूने उपांत्यपूर्व फेरी गाठून भारतासाठी इतिहास रचला. प्रश्न, विरूपाक्षा मंदिर नुकतेच बातम्यांमध्ये पाहिले गेले, ते कोणत्या राज्यात आहे? तर पर्याय आहेत ए महाराष्ट्र, बी केरळ, सी कर्नाटका की डी गुजरात. तर याचं उत्तर होणार सी कर्नाटका. माहिती बघूया. 2024 मध्ये मुसळधार पावसात मंदिराचा मंडप कोसळल्यानंतर कर्नाटकातील हंपी येथील विरूपाक्षा मंदिराने बातमी दिली. युनेस्कोच्या या जागतिक वारसा स्थळाच्या संवर्धनाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. हे मंदिर भगवान शिवाचे एक रूप भगवान विरूपाक्ष यांना समर्पित आहे. हे हंपी, विजयनगर जिल्हा, कर्नाटक येथे आहे. हे ठिकाण 1986 पासून युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. हे मंदिर इसवी सन 7व्या शतकापासून सतत वापरत आहे, ज्यामुळे ते भारतातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. त्याचा विस्तार विजयनगर चालुक्य आणि होयसाळ काळात झाला. पुढील प्रश्न, नुकत्याच बातम्यांमध्ये नमूद केलेले सोनोब्यूस म्हणजे काय? तर पर्याय आहेत ए एक स्टेल्थ मार्गदर्शक क्षेपणास्त्र विनाशक, बी समुद्र पातळीचे निरीक्षण करण्यासाठी वापरला जाणारा उपग्रह, सी एक लहान खर्च करण्यायोग्य यंत्र जे पाण्याखालील ध्वनिशास्त्र वापरले जाते आणि सोनार प्रणाली शोधण्यासाठी, की डी वरीलपैकी काहीही नाही. तर याचं उत्तर होणार सी पाण्याखालील ध्वनिशास्त्र वापरण्यात येणारे एक लहान खर्च करता येणारे उपकरण जे सोनार प्रणाली शोधण्यासाठी वापरले जाते. माहिती बघूया. अमेरिकेने भारताला अँटी सबमरीन वॉरफेअर सोनोब्यूस विकण्यासाठी $52.8 दशलक्ष करार मंजूर केला. या सोनोब्युयांचा वापर भारतीय नौदलाच्या रोमियो हेलिकॉप्टरसोबत केला जाईल. सोनोब्युयस ही लहान उपकरणे आहेत जी पाण्याखालील आवाज शोधतात, प्रामुख्याने पाणबुडीचा मागोवा घेण्यासाठी. ते पाणबुडी विरोधी युद्धासाठी महत्त्वपूर्ण आहे. महासागर आणि किनारी भागात पाणबुडीचा मागोवा घेण्यासाठी मदत करतात. ते हवेतून प्रक्षेपित टॉर्पेडोचा वापर करून अचूक हल्ल्यांमध्ये मदत करतात. सोनोब्युसचा वापर प्रथम दुसऱ्या महायुद्धात जर्मन यू-बोट शोधण्यासाठी करण्यात आला. ते विमान, जहाजे किंवा पाणबुड्यांमधून तैनात केले जातात. सिग्नल ऐकण्यासाठी एक निश्चित खोलीपर्यंत बुडतात. पुढील प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच मंजूर केलेल्या बायो-इथ्री धोरणचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहेत? तर याचे पर्याय आहेत ए पारंपरिक शेती पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी, बी उच्च कार्यक्षमता जैव उत्पादनाला चालना देण्यासाठी, सी कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी की डी सेंद्रिय शेती वाढवणे. तर याचं उत्तर होणार बी उच्च कार्यक्षमता जैव उत्पादनाला चालना देणे. माहिती बघूया. केंद्रीय मंत्रिमंडळाने अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि रोजगारासाठी जैव तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी बायो-इथ्री अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि रोजगारासाठी जैव तंत्रज्ञान धोरणाला मंजुरी दिली. हे बायोटेक्नॉलॉजी विभागाद्वारे व्यवस्थापित केले जाते. ते उच्च कार्यक्षमता जैव उत्पादनावर लक्ष केंद्रित करते. औषधापासून ते साहित्यापर्यंत जैव आधारित उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट आहे. हे प्रगत जैव तंत्रज्ञान प्रक्रियेद्वारे शेती आणि अन्नामधील आव्हानांना संबोधित करते. हे संशोधन, विकास आणि उद्योजकतेला समर्थन देऊन नवनिर्मितीला प्रोत्साहन देते. जलद तंत्रज्ञान विकास आणि व्यापारीकरणासाठी बायो मॅन्युफॅक्चरिंग आणि बायो AI हब आणि बायो फाउंड्री स्थापन करण्याची योजना आहेत. पुढील प्रश्न, विज्ञानधारा योजना व्यवस्थापित करण्यासाठी कोणते विभाग जबाबदार आहे? अलीकडे बातम्यांमध्ये पाहिले गेले आहे. तर पर्याय आहेत ए जैव तंत्रज्ञान विभाग, बी औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग, सी अंतराळ विभाग की डी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग. तर याचं उत्तर होणार डी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग.
माहिती बघूया. केंद्रीय मंत्रिमंडळाने विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या 3 योजना एकत्र करून विज्ञानधारा योजनेला मंजुरी दिली. विज्ञानधारा ही भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे. ही 3 प्रमुख क्षेत्र एकत्र करते. एसटी संस्थात्मक आणि मानवी क्षमता निर्माण, संशोधन आणि विकास आणि नवकल्पना आणि तंत्रज्ञान विकास. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे व्यवस्थापित ते भारताच्या क्षमता वाढवण्यासाठी आणि एसटी उपक्रमांना सुव्यवस्थित करते. या योजनेचे 2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी 10,579.84 कोटी रुपयांचे बजेट आहे. निधीचा वापर सुधारणे आणि उपयोजना संरेखित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. भारताची एसटी आणि इनोव्हेशन इकोसिस्टम मजबूत करणे हे उद्दिष्ट आहे. तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.